प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता प्रचंड अभंग महान वैष्णव भक्त विष्णुवर्धनी महाराष्ट्र जिजाऊ रमण पाषाणात उत्पन्न पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जनकल्याण करता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असतं हे दाखवून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं मुलीने बोलल्यानंतर वैकुंठातून परत येण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे सर्वसामान्य जीवाला तुम्हा आम्हाला न्यायला येणारा काळ त्या काळाच्याही पाठीवर पाय द्यायचा अधिकार ज्यांच्याकडे आहे असे असणारे
देवा तुझ्या दारामध्ये आम्ही उभा राहिलोय ना, तर तुला आता आम्हाला एकतर आम्हाला मागायची इच्छा नाही. तर आमच्या वंशामध्ये अशी परंपरा आहे, आमच्या कुळामध्ये अशी परंपरा आहे की देवाची भक्ती करत जावं, परंतु देवाला काही मागायचं नाही. मी मागू शकत नाही, पण भगवंत खूप विनंती करतात, तुकोबाराय अहो तुम्ही भक्ती नुसतं करताय, पण तुमच्या भक्तीचा परिणाम असं माझ्यावर ओझं होत आहे भक्तीचं, ते कमी करावं लागेल, तुम्हाला मागावं लागेल. मागावं लागेल म्हटल्यानंतर माझे तुकोबाराय मग मागतात, देवा तसं तर मला माझ्या जीवनात काहीच नको, पण तुला द्यायचं असेल एवढं एकच दान दे की एवढ्या आयुष्यामध्ये मला तुझा विसर कधी पडू देऊ नको. कारण तुझा विसर पडला तर या देहाची हानी झाल्याशिवाय राहत नाही. तुझा विसर मात्र पडू देऊ नको. भगवंत हसायला लागले, तुकोबाराय तुम्ही म्हणताय माझा विसर नाही पडू दे, तुम्हाला माझा विसर पडू द्यायचा नाही, बरं ठीक आहे मी तुमच्या आठवणीत राहू. बरं मी तुमच्या आठवणीत राहिल्यानंतर तुम्ही करणार तरी काय हो असं? तर माझे तुकोबाराय म्हणतात, तुमचं गुण आम्ही आवडीने प्रेमाने गाऊ, तुमच्या नामामध्ये तल्लीन होईल म्हणता, दुसरं काहीच करणार नाही. तुकोबाराय मागून मागून काय मागताय, माझा विसर पडू नये, अहो दुसरं काहीतरी मागा. आता देवा काय मागावं, पण खरंच तुला वाटत असेल या भक्ताचं कल्याण व्हावं तर न लगे मुक्ती हे काही देऊ नको, धन संपदा हे आम्हाला काही नको. मग मात्र भगवंत परत हसायला लागले, तुकोबाराय मागायला लावलंय, नाही म्हणायचं नाही, काहीतरी मागा म्हणे, काय हवं ते मागा. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, जर खरंच द्यायचं असेल तर संताचा सहवास दे, कारण संताच्या सहवासाशिवाय या जीवाचा उद्धार नाही, म्हणून संताचा सहवास घडू दे. आता भगवंत हसायला लागले, तुकोबाराय अहो कसं बोलताय, कसं मागताय, जर तुम्हाला संत संगत हवी असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या पृथ्वी तलाव जन्माला यावं लागेल. येचाल का मग जन्माला? तुकोबाराय म्हणले, चालेल की अशा साधू संताची जर संगत घडत असेल, अशा साधू संताचं दर्शन होत असेल तर आम्ही सतत पृथ्वी तलाव जन्म घ्यायला तयार आहे. पण देवा आम्हाला माहित आहे जन्माला यायचं एवढं सोपं नाही, गर्भवासाच्या यातना किती मोठ्या आहेत ते आम्हाला माहित आहे, म्हणून आम्ही तिथं जन्माला जातो, पण तू तिथं जन्माला पाठवत असताना सुखारूपाने आम्हाला पाठव, ही मागणी भगवंताकडे तुकोबाराय करतात. अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी बघते. असो स्वभाव आलो तुझी आठाया, तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे, मनकडे पंढरी राया. असो नसो भावाला तुझे आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. विठ्ठल 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 चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा, तसं सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहीत आहे कशानिमित्त जमलो, कशानिमित्त कीर्तन आहे, पण तरीही कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य कशानिमित्त जमलं हे सांगून जावं. आज या ठिकाणी आपल्या श्री संत सीताराम महाराजांच्या या खर्डीमध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि त्यातले आजची ही माझी जागराची कीर्तन सेवा, श्री संत सीताराम महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि आजची जागराची कीर्तन सेवा आहे. अर्थात आज आपल्याला काय करायचे, मागणी मागायची भगवंताकडे. एवढ्या दिवस सप्ताहामध्ये तुम्ही आलाय, किती लोक आलेत मला माहीत नाही, पण जे नित्यक्रमाने येत आहेत त्यांच्याकडनं काही ना काही देवाची सेवा घडते, देवाचं भजन मुखामधून येते, देवाचं नामचिंतन घडतंय. पण देवाचं हे सगळं घडत असताना आपण जेव्हा देवाचं काहीतरी करतो तेव्हा देव आपल्याला देत असतो. मग आता एवढे दिवस आपण देवाचं नामचिंतन सप्ताहामध्ये करत आलो, मग त्याचं दान आज मागायचं, देवा या सप्ताहामध्ये तुझं नामचिंतन केलं का नाही, मोठ्या उत्साहामध्ये केलं का नाही, घरदार कशाचा विचार केला नाही, प्रत्येक वेळेस 8:30 वाजल्या कीर्तनाला
हजर होतो, भजनाला हजर होतो, प्रत्येक गोष्टीला आम्ही हजर होतो. मग एवढी सेवा केली, मग त्याचं दानसुद्धा आज आम्हाला मिळालं पाहिजे का नाही? मग आम्ही दान मागणार आहोत, दान देणारा तू आहे. आणि आज आपलं सगळ्याचं अहोभाग्य आहे. तुमचं तर आहेच, तुम्ही दररोज येताय ना, दररोज येताय ना. खरं बोला, खोटं बोलायचं नाही. मागच महाराज बसले, खोटं बोलल्यावर परत काही खरं नाही. येत आहे ना दररोज, तर येत आहे ना. बरं, जे येत आहेत त्यांच्यासाठी चांगलंच आहे, पण जे नाही येत, जे आजच आले त्यांचंही भाग्य आहे. कारण भले तुम्ही इतर दिवस नाही आला, आजच्या दिवशी आला, तर ज्या इतर दिवसाचं पुण्य आहे ते एकाच दिवसात आज मिळून जातं तुम्हाला. कारण हा जागराचा दिवस आहे महाराज. आणि सांगायचं म्हणजे इथं अशा संत महात्म्यांपुढं कीर्तन होतंय. कीर्तन करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला मिळतं. हे माझंच कुठंतरी गेल्या जन्माचं पुण्य म्हणा, किंवा अगदीच थोरा मोठ्यांची पुन्हा एक पुण्य आहे. त्याच्यामुळेच अगदी साधू संतांसमोर बोलण्याचा अधिकार मिळतो महाराज. तसं आम्ही एवढं मोठं नाही की बोलावं, परंतु तरीसुद्धा तुम्हा सर्वांचा दर्शनाचा योग आणि आपल्या श्री संत सीताराम महाराजांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमचे गुरुजी रोंगे नाना, त्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला. आणि खरं म्हटलं तर ज्या क्षणी शिष्यासमोर गुरु असतात ना, त्यावेळेस जरा अवघड असतं. बरं का अवघड असतं? गुरु नसताना काही पण बोला येतं, काही का. कारण आपल्याला माहिती आहे आपला गुरु नाही आणि बसणारे काय, म्हणजे तसं मी नाही समजत, म्हणजे समजणारे समजतात, म्हणून असे समजून लोक बोलून जातात. पण गुरु ज्यावेळेस आपल्या समोर असतात, आपल्यापेक्षा कुणीतरी ज्ञानी समोर असतो. कीर्तनकार एकतर कीर्तन सांगताना कोणत्या भावनेने सांगू, खरं सांगू का, की पुढच्याला काही कळत नाही, कळत तुम्हाला कळतंय ना, पण असं समजून सांगतात. त्याच्यामुळे कीर्तन जरा काय कीर्तनकार घाबरला नाही, भिला नाही, त्याला माहित आहे पुढच्याला आपण सांगणार आहे ते कळतच नाही. पण जेव्हा त्यांच्यापेक्षा कुणीतरी ज्ञानी होतो, नवे नवे त्यांचे गुरुच येतात ना, मग मात्र पंचर झाले शहरात नाही हो. कारण बोलायचं काय आणि करायचं काय. आता मात्र एक गोष्ट आहे, गुरुजी आमचे नाना या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळं पावला पावलाला जपून बोलावं लागणार आहे हो. नाही तसं नानांचा गोड असा स्वभाव आहे. म्हणून तर महाराज बरेच गुरु जीवनातून येऊन जातात, पण कुठल्या गुरुला वाटत नाही की नाही माझ्यानंतर कीर्तन असावं किंवा काही. काल नानांनी केलं आणि आज माझं या ठिकाणी घेतलं. मी म्हटलं होतं नानांना की कसं असतं, शिष्याचा अदोगर झालं तर गुरुजी चुकांवरती पडदा टाकू शकतात, तर गुरुजी करून गेले अदोगरच. त्याच्यामुळे आज जे काय ते आपल्याला सगळं सावरून घ्यायचे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की साधू संतांच्या दरवाज्यात कीर्तन आहे, साधू संतांच्या मंदिरात कीर्तन आहे म्हटल्यानंतर तर कीर्तनाचा विषय आपल्याला घेता येत नाही महाराज. ते कीर्तन बोलताच येत नाही आपल्याला, त्या कीर्तनाची स्तुती सुद्धा करता येत नाही, कारण ते साधू संतांच्या दरवाज्यामधलं कीर्तन आहे. आपलं भाग्य आपण बसलो महाराज. आणि म्हणून या भाग्याचं खरंच आज कुठंतरी उदय झालाय असं वाटतंय. भाग्याचा उदय आज झालाय का, कारण अशा साधू संतांचं दर्शन आम्हाला घडलेलं आहे. कारण भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय, पुन्हा संतांचं दर्शन होतंय तेही अशा संतांचं ज्यांनी अनेक जीवात्माचा उद्धार केलेला आहे, अनेक लोकांचा उद्धार केला. मग आपला का उद्धार होणार नाही.